कारण काय आहे त्या ठिकाणी आता इथून पुढचं तुमचं या स्थानिक स्वराज्य निवडणुका घेऊन काय काम असणार आहे याशिवाय? कसं आहे की स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत ते तर ठीक आहे, पण त्यातल्या त्यात पक्षात आज 40 वर्ष मी पक्षात एक कार्यकर्ती म्हणून काम करते. पक्षाने माझ्यावर न्याय केला आहे. मी असं नाही सांगणार की पक्षाने अन्याय केला. मी असं नाही सांगणार की पक्षामुळे आज मी जे काही आहे ते पक्षामुळे आहे. पण त्यातल्या त्यात कितीतरी नासके असे जे कार्यकर्ते असतात की ज्या कार्यकर्त्यांना आपल्यापासून जळण असते, आपल्यापासून दुःख होतं आणि म्हणून माझा कुठेतरी त्यांना नायनाट करायचा असतो म्हणून त्यांनी हे केलं. त्यामुळे अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी मी आज या शिवसेना पक्षात प्रवेश केलेला आहे. आणि शिवसेना पक्षात मला माहिती आहे शिंदे साहेबांनी आज 2.5 वर्षात जे चांगल्या प्रकारे कामं केली आहे, लोकांना खूप चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे, सामान्यातल्या सामान्य माणसांना भेटतात, अशा या शिंदे साहेबांच्या बरोबर कार्य करण्याची मला एक आनंद संधी मिळेल आणि त्यांच्याबरोबर माझ्या विभागाचा विकास करू शकेन. माझ्या विभागात आज JBLRचा ब्रिज आहे किंवा रस्त्यांचे जे काही प्रॉब्लेम आहेत त्या सगळ्या कामांसाठी वर्सोवा विधानसभेत आम्हाला साहेबांचं सहकार्य मिळेल याच्यासाठी मी आज इथे प्रवेश केला. कालही पटेल नावाच्या ज्या महिला उपनेत्या आहेत तुमच्या पक्षाच्या त्यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. नाही, त्यांनी उद्धव एक सेकंड लेट मी करेक्ट यू त्यांनी उद्धव साहेबांवरती अजिबात टीका केली नाही. त्यांच्याशी मी आत्ता इकडे येताना गाडीतही बोलत होते की राजोलताई तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही माझ्याशी एकदा बोलायला पाहिजे. त्यांचा आणि स्थानिक आमदारांचा काहीतरी प्रॉब्लेम होता, हरून खान यांचा त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम होता आणि त्या प्रॉब्लेम मधून म्हणजे त्या अक्षरशः फार भावूक झाल्या होत्या आत्ताही की ताई मला असं वाटत नव्हतं की मी कधी असा गद्दारीचा डाग लावून घेईल. तो मीच म्हटलं अहो राहू दे आता बोलू नका, वयस्कर आहात तुम्हाला त्रास होऊ नये. परंतु काय असतं माहितीये का की जी लोक इकडे जातात तिकडे जातात हा सगळा फ्लोटिंग मॉब असतो आणि हा फ्लोटिंग मॉब प्रत्येक पक्षात असतो की जिकडे सत्ता आहे तिकडे आपण गेलो पाहिजे किंवा जिकडे निवडून येण्याची शक्यता आहे तिकडे आपण गेलो पाहिजे. नगरसेवक गेले याचं काय असं तुम्ही पुढचा प्रश्न विचाराल तर त्याचं लगेच जोडून उत्तर दिलं पाहिजे. नगरसेवकांचे प्रॉब्लेम असे आहेत की निधीच मिळत नाही. विरोधी पक्षाचा जर नगरसेवक असेल तर त्याला निधीच मिळत नाही. मग त्या नगरसेवकाने सर्व्हाइव्ह कसं करायचं, त्याच्या वॉर्डात काम कसं करायचं. शेवटी प्रत्येकाला पॉलिटिकल सर्व्हाइव्ह व्हायचंय. सगळेच काही संजय राऊत सुषमा अंधारे नसतात की चला सडापट्टी आमचं काय होईल ते होईल पण आम्ही पक्षासाठी काम करणार आहोत. सो मला असं वाटतंय की ज्याची त्याची राजकीय महत्वाकांक्षा आहे त्या राजकीय महत्वाकांक्षेपोटी जर ते गेले असतील तर कालपर्यंत आमच्यासोबत होते आणि तेव्हा फार चांगले होते आणि आमच्यापासून गेले म्हणजे आता लगेचच ते वाईट झाले असं सुद्धा आम्ही काही समजायचं कारण. पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर.